आणि आता मी जाणार आहे महादेवांना भेटायला. तर या घेतलेल्या आहेत मी माझ्या ड्रेसला मॅचिंग. तर आपले आतापर्यंत 5 झालेले आहेत आणि आता हे आपलं 6वं ज्योतिर्लिंग आहे. तर ते आज आपण पूर्ण करणार आहोत. ज्यावेळेस आपण ओमकारेश्वरचं दर्शन घेतो त्यावेळेस आपल्याला ममलेश्वराचं देखील दर्शन घ्यावं लागतं, त्याशिवाय ते दर्शन घडत नाही असं म्हणतात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आहे ओमकारेश्वर या ठिकाणी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे ओमकारेश्वर. आणि माझ्या मागे बघताय बघा, ही आहे नर्मदा नदी आणि नर्मदा नदीच्या काठावरच आपल्याला हे ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग पाहायला मिळतं. तर आज मी ओमकारेश्वर मंदिर पण व्हिजिट करणार आहे आणि अशा आजूबाजूची जी पण काही प्राचीन जी मंदिर आहेत ती पण आपण व्हिजिट करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. माझ्या मागे पूर्ण ही नर्मदा नदी आहे. ही माझ्या मागे बघा नर्मदा नदी आहे आणि आपल्याला दिसतंय इथं ज्योतिर्लिंगाचा कळस. तर आता आपण जाणार आहे. मस्त सकाळ सकाळचं वातावरण. आणि आता मी जाणार आहे महादेवांना भेटायला. तर मला खूप छान वाटतंय, मस्त. बोले की नगीन करना दीदी खाली. मंदिराचा मार्ग हा आहे. आपण या ठिकाणाहून या ब्रिजवरून पण मंदिरात जाऊ शकतो आणि दुसरा मार्ग म्हणजे बोटीने पण तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. तर दोन्ही प्रकारे आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो. तर चला तर मग आपण जाऊया मंदिर कसं आहे ते पाहायला. अर्धांगे धारार्यों हर 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 महादेव एकानंद चतुरानंद पंचानंद राजे ओ भोले पंचानंद राजे. हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषवाहन साजे. हरिओम हर 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 महादेव. दोया भुज चार शोभे तीनों रूपने रखता शिवाजी को रूपने रखता त्रिभुवन. आणि ही लाईन आहे बघा मंदिराची. पूर्णपणे लाईन आहे इकडे. दर्शन आणि अभिषेक आपला झालेला आहे. एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत ममलेश्वरला. तर चला मग आता बघूया मी दाखवते. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पहा.
महादेवाचं म्हणजे ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आणि हा जो ब्रिज आहे बघा, हा या ब्रिजवरून आता आपण चाललेलो आहे ममलेश्वरचं दर्शन करायला. तर तुम्ही बोटीने पण जाऊ शकता ममलेश्वरला दर्शन करायला. पण हा मोठा असा पूल आहे बघा. आणि माझ्या दोन्ही बाजूला ही जी दिसतीये ही नर्मदा नदी आहे. मागे तुम्ही बघताय मी मंदिर दाखवते तुम्हाला. तर त्या ठिकाणी बघा ते मंदिर आहे. तर या इकडे दाखवते. तर हे आहे बघा महादेवाचं मंदिर मस्त. आणि आत्ता जस्ट आपलं ओंकारेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि आत्ता मी चाललेली आहे ममलेश्वरकडे. तर असं म्हणतात की ओंकारेश्वराचं दर्शन झाल्याच्या नंतर ना ममलेश्वराचं पण दर्शन करायला पाहिजे. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचा जो लाभ आहे तो होत नाही. त्याच्यामुळे आत्ता आपण चाललेलो ह्या ब्रिजवरनं. आणि थोडंसं भीती वाटते ह्या ब्रिजवर, कारण की हा म्हणजे झुलता टाईप जो पूल असतो त्या प्रकारचा ब्रिज आहे. त्याच्यामुळे थोडंफार भीती वाटते, कारण की उंचच्या उंच असा लांब सडक असा हा ब्रिज आहे बघा. तर आत्ता आपण ममलेश्वराचं दर्शन केल्याच्या नंतर ना छान प्रकारे बोटिंग करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि मला सांगा की तुम्हाला आपला व्हिडिओ हा कसा वाटला. 12 ज्योतिर्लिंग जे आहेत ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रमाणे जसं पण शक्य होईल तसं आम्ही 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करणार आहोत. तर आपले आत्तापर्यंत 5 झालेले आहेत आणि आत्ता हे आपलं 6वं ज्योतिर्लिंग आहे. तर ते आज आपण पूर्ण करणार आहोत. तर इकडनं आतमध्ये मी आलेले आहे बघा ममलेश्वराचं दर्शन करण्यासाठी. जसं भीमाशंकर त्र्यंबकेश्वरला आपण जातो सेम टू सेम तशीच दुकानं आहेत बघा इथे मस्त. तर ही आजूबाजूला दुकान आहे, तुम्ही काय घेऊ शकता. दर्शन झाल्याच्या नंतर ना या ठिकाणी पण मी बघणार आहे. ही सगळी जी आहेत बघा नर्मदा नदीमधली शिवलिंग आहेत. एक छोटंसं शिवलिंग मी घेणार आहे. बघू आता कितीला सांगतात ते. तर हे जे आहेत ये नर्मदा नदी का है ना, सब नदी का है. अच्छा ये कितने को है. हाँ नर्मदा की पत्थर ये ना. ये सब नर्मदा की पत्थर की है। अच्छा कम्बाली चाहिए 600 रुपए की आएगी। अच्छा और ये 300 रुपए की आएगी नर्मदा की पत्थर की। तर हे जे शिवलिंग आहे बघा हे 300 रुपयाला आहे. नर्मदा नदीच्या दगडापासून बनवलेलं आहे. तर यातलं मी एक घेणार आहे. तर बघूयात आता आधी आपण ममलेश्वराचं दर्शन करूया.
तर आत्ता मी आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आणि आपलं जे दर्शन आहे ते झालेलं आहे. ही जी लाईन आहे बघा, ही दर्शनाची लाईन आहे आणि गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला जे दर्शन आहे ते लवकर होतं. आणि त्या ठिकाणी आपलं जे ममलेश्वराचं शिवलिंग आहे आतमधल्या मंदिरात आहे. आतमध्ये फोटो शूटिंगला मनाई आहे, त्याच्यामुळे मी बाहेरच शूटिंग वगैरे करते. आणि अशी बऱ्याच प्रकारची प्राचीन अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, तुम्ही बघू शकता. मंदिराची जी प्रतिकृती आहे अतिशय सुंदर आहे बघा, एकदम मस्त अशी दगडामध्ये कोरून त्यांनी हे ज्या प्रतिकृती आहेत ह्या बनवलेल्या आहेत. अतिशय प्राचीन असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. हा जो आहे हा ममलेश्वराचा कळस दिसतोय, तुम्ही बघू शकता बघा. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे ओंकारेश्वर. ज्यावेळेस आपण ओंकारेश्वरचं दर्शन घेतो त्यावेळेस आपल्याला ममलेश्वराचं देखील दर्शन घ्यावं लागतं, त्याशिवाय ते दर्शन घडत नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे आता जस्ट आपलं ओंकारेश्वराचं दर्शन करून आपण ममलेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्ता आपण जाणार आहोत खाली जी आहे नर्मदा नदी, नर्मदा घाट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर बोटिंग देखील करणार आहोत. ते बँगल्स बघतात, खूप छान आहे, मस्त. ये मेरे हाथ का है, देखो ये छान आहे ना. तर या घेतलेल्या आहेत मी माझ्या ड्रेसला मॅचिंग, 50ला 2. मी आहे नर्मदा नदीच्या काठावर आणि या ठिकाणी हा जो घाट आहे हा गोमुख घाट आहे. आणि या ठिकाणी ह्या बोट थांबलेल्या आहेत. त्याचे जे चार्जेस आहेत, जर आपल्याला इथून बोटीनं पलीकडे जायचं असेल म्हणजे ओंकारेश्वराचं जर दर्शन घ्यायचं असेल तर 50 रुपये हे लोक घेतात. आणि बोटीने नाही तर तुम्ही वरती जो ब्रिज आहे बघा, तो माझ्या मागे दिसतोय, त्या ब्रिजने पण तुम्ही त्या साईडला जाऊ शकता. जर तुम्हाला या बोटीने बरीच ठिकाणं फिरायची असतील, त्याच्यामध्ये काही ठिकाणं आहेत मी सांगते तुम्हाला. त्याच्यामध्ये ओंकारेश्वर बांध आहे समोरच्या साईडला, जे डॅम आहे ओंकारेश्वर, त्याच्यानंतर त्रिवेणी संगम असेल, आदिगुरु शंकराचार्यांची जी मूर्ती आहे इथे बघा, त्याच्यानंतर नर्मदा घाट दाखवतात, नागर घाट, त्याच्यानंतर तिथं आपल्याला ओंकारेश्वराचं मंदिर दाखवतात. अशा एक 4-5 गोष्टी आपल्याला बोटीतून फिरता येतात. आणि यासाठी जे चार्जेस आहेत हे आहेत 150 रुपये पर पर्सन. तर तुम्ही 150 रुपयामध्ये हे चार्ज घेऊन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, जाऊ शकता. जर तुम्हाला सेपरेट बोट पाहिजे असेल स्वतःची, म्हणजे जर प्रायव्हेट बोट जर तुम्हाला बुक करायची असेल तर 700 रुपये लोक घेतात. बार्गेनिंग चालतं इथं. तुम्ही तुमचं बार्गेनिंग स्किल जर इथं दाखवलं तर तुमचे पैसे नक्कीच कमी होतील. मंदिर आहे आणि आता आपल्याला हे 150 रुपयामध्ये हे सगळं फिरवणार आहे.
तर आत्ता आहे मी माझ्या रूममध्ये आणि माझ्या रूमपासनं जो व्ह्यू आहे बघा, ही पूर्ण नर्मदा नदी तुम्हाला दिसतीये. मस्तपैकी नर्मदा नदीचा हा जो किनारा आहे तो आपल्याला दिसतोय आणि नर्मदा नदीच्या मागच्या बाजूला बघा ओंकारेश्वराचा जो कळस आहे तो आपल्याला दिसतोय. आणि ती जी मूर्ती दिसतीये ती बघा 108 फूट उंचीची शंकराचार्यांची जी मूर्ती आहे ती आपल्याला इकडनं दिसत आहे. आणि या ठिकाणी एक परिक्रमा आहे, म्हणजे पूर्णपणे आपल्याला डोंगराला एक राऊंड मारून यायचं आहे. असं म्हणतात की 7 किलोमीटर जायला 7 किलोमीटर यायला, म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 तास लागणार आहे आपल्याला जायला. तर बघूयात, जर आपल्याकडे वेळ असेल तर ती परिक्रमा आपण नक्की करूयात. तर दुपारी थोडंसं आराम करून आत्ता वाजले 4:30 आणि मी चाललेले आहे परिक्रमा करण्यासाठी. तर आत्ता काही पूर्ण परिक्रमा होणार नाही कारण की संध्याकाळ लवकर होणार आहे. तर ही जी नर्मदा नदी आहे त्याच्यावरनं एक रोड जातो मागच्या बाजूला, जिथे शंकराचार्यांचा जो पुतळा आहे तो पण मी बघणार आहे. तर आत्ता तुम्ही माझ्या मागे बघताय ही आहे आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे बघा. तर आत्ता मी आहे ओंकारेश्वरमध्ये ओंकार पर्वतावर. तर ही मागे बघताय ही आहे आदि शंकराचार्यांची मूर्ती. ज्यावेळेस केरळमधून आदि शंकराचार्य ओंकारेश्वरला आलेले तेव्हा ते त्यांच्या गुरुच्या शोधात आलेले आणि त्यांचे जे गुरु गोविंद होते त्यांना ते या ठिकाणी भेटले. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी 4 वर्ष राहून वेदांचे अध्ययन केले आणि हे अध्ययन करून नंतर त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा जो प्रवास होता भारतामध्ये फिरण्याचा तो चालू केला. आणि ही जी मूर्ती तुम्ही पाहताय ही आहे, याच्यामध्ये आदि शंकराचार्यांचं जे वय आहे ते आहे वय 12 वर्ष. ही मूर्ती बनवण्यासाठी ह्या मूर्तीचे जे चित्र आहे ते मुंबईमधील प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी 2018 साली रेखाटले होते आणि त्या चित्रावरूनच ही मूर्ती बनवण्यात आली होती. ओंकार पर्वतावर परिक्रमा करताना आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूला काही तुम्हाला प्राचीन मंदिरं दिसतील. तर या ठिकाणी प्राचीन असं शंकराचं हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला हे पाहायला मिळतं. आतमध्ये शंकर आणि पार्वती यांच्या ज्या आहेत त्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. आणि या ठिकाणी ही जी शिवप्रतिमा आहे याची उंची सुमारे 90 फूट उंच आहे. तर आत्ता मी आहे ओंकारेश्वरमध्ये गौरी सोमनाथ मंदिराच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला एक हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं. या हनुमानाच्या मंदिराला श्री लेटे हनुमानजी मंदिर असंही म्हणतात, कारण मंदिरामध्ये हनुमानांची जी मूर्ती आहे ती आराम स्थितीमध्ये आहे. असं म्हणतात पाताली हनुमान मंदिर पराक्रम मार्गावर वसलेले असून त्यामध्ये बजरंगबलींची मूर्ती आहे. मंदिरामध्ये हनुमानजी विराजमान आहेत. लेटे हनुमान मंदिराच्या समोरच आपल्याला गौरी सोमनाथ मंदिर दिसतं. या मंदिरामध्ये एक अवाढव्य 6 फूट उंच शिवलिंग आहे, ज्याच्या भोवती आख्यायिका आहे. त्याप्रमाणे 2 मोठे व्यक्ती जसे आलिंगन घेतात आणि ते अंतर्गत काका आणि पुतणी असल्याशिवाय त्यांच्या हातापर्यंत पोहोचू शकत नाही. मंदिरातील शिवलिंग चमकदार पॉलिश असलेल्या गुळगुळीत काळ्या दगडाचे बनवलेले आणि खूप जुने आहे. मंदिराच्या बाहेर तशाच दगडाचा नंदी आहे. पौराणिक कथेनुसार या शिवलिंगामध्ये जर कोणी डोकावले तर त्याला त्याच्या पुढच्या जन्माची आकृती दिसते. ज्या वेळेस सम्राट औरंगजेब ओंकारेश्वर जवळून जाताना त्याला ही मंदिरे आणि स्मारके दिसली, म्हणून त्याला पूर्ण स्थळी येण्याचा मोह आवरता आला नाही. तो आला आणि आत्ताही उघड दिसत असल्याप्रमाणे आकडेमोड करून त्याने तो खराब केला. दंतकथेची चाचणी घेण्याच्या उत्सुकतेने तो लिंगाच्या समोर उभा राहिला आणि पाहिल्यावर त्याला एक त्यात डुक्कर दिसले. रागाच्या भरात त्याने लिंगमालाला दुखापत केली. असं हे महादेवाचं प्राचीन आणि सुंदर मंदिर. तुम्ही ओंकारेश्वरला आलात तर हे मंदिर नक्की पहा. आत्ता मी चाललेली आहे परत रूमवर आणि या ठिकाणी बघा आदि शंकराचार्यांचा जो पुतळा आहे अजून याचे काम चालू आहे. या ठिकाणी लाईटिंग पण लावलेली आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता पूर्णपणे ओंकारेश्वर जे आहे, जी नर्मदा नदी आहे त्याचे जे दृश्य आहे ते आपल्याला दिसते. तर आत्ता मी आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये आणि तुम्ही बघताय की गर्दी अजिबात नाही आहे. ज्याप्रमाणे उज्जैनला गर्दी होती त्याप्रमाणे इथे एवढी गर्दी नाही आहे. वीकडेजमध्ये गर्दी कमी असते पण वीकेंडला या ठिकाणी गर्दी असते. तर या ठिकाणी तुम्ही बघताय बघा हा नंदी आहे आणि नंदीच्या समोर बरोबर मंदिर आहे.
तर जे आपलं दर्शन आहे ते सकाळी झालेलं आहे. आपण अभिषेक पण सकाळीच केलेला आहे. तर आत्ता मी का आलेली आहे, कारण की 9 वाजता जी संध्या आरती असते, शयन आरती असते महादेवांची, तर त्यासाठी आपण आलेलो आहे. पण जी शयन आरती असते ती दरवाजा बंद करून आतमध्ये होते, त्यासाठी आपल्याला परमिशन देत नाही आहे. आणि हे जे प्रत्येक जे शिवलिंग असतं किंवा प्रत्येक जे ज्योतिर्लिंग असतं त्याची काही ना काहीतरी जी आहे पौराणिक कथा असते. आणि हे जे ओंकारेश्वराचं शिवलिंग आहे हे स्वयंभू आहे आणि नर्मदा नदीतून त्याचा जो उगम आहे तो सांगितला जातो. तर अशा प्रकारे आत्ता परत एकदा आपलं छान असं दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही बघा काहीच लाईन नाही आहे. सकाळी आपण आलेलो भरपूर अशी गर्दी होती, आता काही लाईन नाही आहे. आणि ही जी आहे बघा ही नर्मदा नदी आहे, रात्रीची खूप सुंदर दिसते. त्या ब्रिजवरनं आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी बोटिंग पण आहे. रात्रीचं बोटिंग बंद असतं. अतिशय छान प्रकारे आपलं ओंकारेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि सकाळपासून मी जवळजवळ 4 वेळा दर्शन घेतलं आहे. सकाळी पण घेतलं, दुपारी पण घेतलं, त्याच्यानंतर आत्ता रात्री आपण आरतीच्या आधी एकदा दर्शन, 2दा घेतलं दर्शन. आणि आता शयनारती झाल्यानंतर आता हे शेवटचं दर्शन आहे. आणि जर आम्हाला पॉसिबल झालं तर सकाळी पहाटेचं दर्शन घ्यायला पण आम्ही नक्की येऊ. नंतर जे महादेवजींचा जो ओंकारेश्वरांचा जो शृंगार असतो तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि अतिशय सुंदर असा शृंगार केलेला आहे, अतिशय छान असं पाहायला आहे. तर तुम्ही जर आलात तर जी शयनारती आहे त्याच्यानंतरचं जे दर्शन आहे ते नक्की घ्या. आणि त्यासाठी मी थांबलेले आज. आणि अशा प्रकारे जी आपली जे 2 ज्योतिर्लिंग होते ते पूर्ण झालेले आहेत. आपण उज्जैन महाकालेश्वर केलं आणि आत्ता आपण ओंकारेश्वरमध्ये 2 दिवस राहिला होतो. अशा प्रकारे ही जी आपली ट्रिप आहे आज आपण संपवणार आहे. आज रात्री आपण या ठिकाणीच थांबणार आहे आणि उद्या आपण पुण्याला जायला निघणार आहे. तर तुम्हाला जे उज्जैन महाकाल आणि ओंकारेश्वर याचे जे व्हिडिओ आहेत ते कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा जो दिवस आहे आपण इथे संपवत आहोत आणि असेच आपण नवनवीन व्हिडिओ करत असतो. तर मला तर जे महादेवांचं दर्शन आहे ते अतिशय सुंदर प्रकारे प्राप्त झालेलं आहे. आणि माझ्याकडनं जेवढी इन्फॉर्मेशन येईल तेवढी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही तुम्हाला जर काही माहिती असेल, म्हणजे काही कथा माहिती असेल किंवा काही आख्यायिका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता. तर आजचा ओंकारेश्वराचा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.